हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मागच्या 2 लेक्चरमध्ये आपण जो टॉपिक डिस्कस करत आहोत 10th सायन्सच्या पार्ट 2 मधला त्याच टॉपिकचा 3rd व्हिडिओ मी आज बनवत आहे. आणि ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी एक्सप्लेन करतो आहे पेज नंबर 3rd. तर त्यामध्ये काही क्वेश्चन तुम्हाला विचारले. काय क्वेश्चन विचारले बघा. व्हॉट इज द फंक्शन ऑफ अपेंडिक्स ऑफ आवर डायजेस्टिव्ह सिस्टीम म्हणले. म्हणजे आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये अपेंडिक्सचा काय रोल आहे. तर अपेंडिक्स म्हणजे तुम्हाला माहीत आहे, अपेंडिक्स इज अ वेस्टिजियल ऑर्गन आहे. आणि म्हणून तुम्हाला माहीत आहे वेस्टिजियल ऑर्गन जे असतात त्याचा बॉडीमध्ये काय रोल नसतो ना. ओके, अपेंडिक्स कसं आहे मग. अपेंडिक्स कसं आहे ऑर्गन आपल्या बॉडीमध्ये. वेस्टिजियल ऑर्गन आहे. वेस्टिजियल ऑर्गन आहे, त्यामुळे त्याचा बॉडीमध्ये काही रोल नाही आहे. ओके, दुसरा क्वेश्चन विचारला आहे. आर आवर विजडम टीथ्स रिअली युजफुल फॉर चिविंग ऑफ फूड. आता विजडम टीथ कशाला म्हणतो आपण. विजडम टीथला मराठीमध्ये म्हणतात अक्कलदाढा. विजडम टीथला काय म्हणतो आपण. अक्कलदाढा म्हणतो. हे कधी येतात. 18 वर्षानंतर येतात. मग त्याच्या अगोदर आपण च्युइंग करत होतो का नाही. करत होतो. म्हणजे याचा अर्थ नुसता विजडम टीथचा यूज आपण च्युइंगसाठी करतो का नाही. बाकीच्या टीथचा सुद्धा आपण च्युइंगसाठी यूज करतो आहे. म्हणून विजडम टीथ्स आर रिअली युजफुल फॉर च्युइंग ऑफ फूड आपण म्हणू शकत नाही. ओके, कारण बाकीचे सुद्धा टीथ आहेत जे फूडला च्युइंग करू शकतात. तिसरा क्वेश्चन म्हणला आहे. वाय डिड द ह्यूज ॲनिमल लाईक डायनासोर बिकम एक्सटेंट. तुम्हाला माहीत आहे डायनासोर जे आहे ह्यूज ॲनिमल होते. ओके, डायनासोर कसे होते. ह्यूज ॲनिमल होते, मोठे ॲनिमल होते. आणि ते काय झाले मग. बिकम एक्सटिंक्ट. एक्सटिंक्टचा अर्थ काय. दुर्मिळ. तर कशामुळे दुर्मिळ झाले. वेगळ्या सायंटिस्टने वेगळं आपलं मनोगत मांडलेलं आहे. काही जणांनी म्हणलं की एन्व्हायरमेंटमध्ये सडन चेंज झाले त्यामुळं ते डेड झाले. काही जणांनी म्हणले त्यांची बॉडी जी आहे ती लार्ज होती त्यामुळे व्हॉल्कॅनिक ॲक्टिव्हिटी जे होत होत्या, उल्का वगैरे ज्या पडायच्या त्यामुळं त्यांची बॉडी डिसअपेअर झाली. आणि काय सायंटिस्टनं म्हणले की डायनासोर रेप्टाईल होते ना, तर त्या डायनासोरचं रूपांतर मग बर्डमध्ये झालं असं म्हटलं आहे. म्हणजे रेप्टाईलचं रूपांतर बर्डमध्ये झालं. म्हणजे डायनासोरचं कन्वर्शन कशामध्ये झालं. बर्डमध्ये झालं असं म्हणलं आहे काही जणांची. पुढचा क्वेश्चन काय म्हणला आहे. वाय आर मेनी स्पीसीज ऑफ द ॲनिमल अँड बर्ड्स गेटिंग एक्सटिंक्ट. हा क्वेश्चन खूप महत्त्वाचा आहे. ओके, कशामुळं ॲनिमलच्या किंवा प्लांटच्या जे आहेत स्पीसीज काय होत आहेत. एक्सटिंक्ट होत आहेत. व्हॉट द मिनिंग ऑफ एक्सटिंक्ट. दुर्मिळ होत आहेत. तर तुम्हाला माहीत असेल याच्यामागे अनेक कारणं आहेत. एन्व्हायरमेंटल चेंजेस आहेत, ॲटमॉस्फेरिक टेम्परेचर आहे, ग्लोबल वॉर्मिंग आहे, पोल्युशन आहे. ओके, ह्या सगळ्या गोष्टीमुळं काय झालं आहे. स्पीसीज एक्सटिंक्ट होत चालल्यात. डिफॉरेस्टेशन आहे. अनेक कारणं आहेत ज्यामुळं स्पीसीज काय होत चालल्यात. एक्सटिंक्ट होत चालले आहेत. त्यातलं मेन कारण आहे पोल्युशन, ह्युमन ॲक्टिव्हिटीज वगैरे वगैरे. त्यानंतर पुढची हेडिंग आहे इव्होल्युशन म्हणजे काय. आता आपण आपल्या नेक्स्ट हेडिंगकडे आलो चॅप्टरच्या. व्हॉट इज इव्होल्युशन. इव्होल्युशन इज द ग्रॅज्युअल चेंज ऑकरिंग इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. तुम्हाला मी पहिले सांगितलं होतं इव्होल्युशनची डेफिनेशन काय. ग्रॅज्युअल चेंज ऑकरिंग लिव्हिंग ऑर्गॅनिझम ओव्हर अ लॉंग ड्युरेशन. ओके, सजीवामध्ये काय होतो. ग्रॅज्युअली चेंजेस होतात. कसं. लॉंग ड्युरेशनमध्ये अनेक दिवसासाठी लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये ओव्हर लॉंग ड्युरेशन. दिस इज व्हेरी स्लो गोईंग प्रोसेस. लक्षात ठेवा इव्होल्युशन प्रोसेस कशी आहे मग. इव्होल्युशनला मराठीमध्ये आपण उत्क्रांती म्हणतो. आणि उत्क्रांती जी होते ही कशी होते. हळूवार होते. स्लो ग्रोईंग प्रोसेस आहे. विच डेव्हलपमेंट ऑफ ऑर्गॅनिझम इज अचिव्ड ऑल द स्टेजेस इन चेंजेस ऑकर इन व्हेरियस कॉम्पोनंट रेंजिंग फ्रॉम द स्टार अँड प्लॅनेट. तुम्हाला माहीत असेल सगळ्यात अगोदर जेव्हा युनिवर्स बनलं. युनिवर्स. ओके, काय बनलं. युनिवर्सचं फॉर्मेशन झालं कधी. 20 बिलियन इयर ॲगो. ओके, त्यानंतर मग
युनिवर्स फॉर्मेशन झाल्यानंतर ओके ऑल द स्टेजेस ऑफ चेंजेस कन्सर्न विथ व्हेरियस कंपोनंट्स रेंजिंग फ्रॉम द स्टार अँड प्लॅनेट्स. नंतर काय आले मग युनिवर्सच्यामध्ये स्टार आणि प्लॅनेट्स आले. ओके तुम्हाला माहीत आहे स्टार अँड प्लॅनेटमधला फरक काय. स्पेस अँड बायोस्फिअर प्रेझेंट ऑन द अर्थ. नंतर काय आलं माहीत आहे का, स्टार आणि प्लॅनेट्स आले. नंतर बायोस्फिअर फाइंड झालं कुठं अर्थच्यावर. ओके शुड बी इन्क्लुडेड इन द स्टडी ऑफ इव्होल्युशन. अर्थच्यावर बायोस्फिअर तयार झालं. वाट बायोस्फिअर जीवावरण अँड फॉर्मेशन ऑफ न्यू स्पीसीज ड्यू टू द चेंजेस इन स्पेसिफिक कॅरेक्टर्स सेव्हरल जनरेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम ॲज रिस्पॉन्स टू द नॅचरल सिलेक्शन इज ॲज इव्होल्युशन. तुम्हाला माहीत असेल मग नॅचरल सिलेक्शन वगैरे झालं, न्यू स्पीसीज तयार झाल्या, अर्थच्यावर चेंजेस झाले. ओके कसे झाले अर्थच्यावर चेंजेस तुम्हाला माहीत आहे. त्याच्या आधी काय झाली होती माहीत आहे का, बिग बँग थेरी झाली होती. बिग बँग थेरी झाली होती किंवा बिग बँग थेरी सांगितली आहे. बिग बँग थेरी काय म्हणते, ओके सपोज अगोदर एक फायरबॉल होता. फायरबॉल अर्थ फॉर्मेशन होण्याच्या अगोदर काय होता रे, फायरबॉल होता. या फायरबॉलचा काही मास काही पार्ट कट झाला, डिटॅच झाला आणि या फायरबॉलपासून दूर गेला आणि दूर जाऊन त्याचं काय बनलं मग अर्थ बनलं. काय बनली, अर्थ बनलेली आहे. कोणापासून, फायरबॉलपासून अर्थ बनली आहे सांगितलं त्याने. ओके फ्रॉम दॅट फायरबॉल अर्थ इज फॉर्म्ड. फायरबॉलपासून काय बनली मग नंतर अर्थचं फॉर्मेशन झालं असं त्याने सांगितलं आहे. ठीक आहे अगोदर फायरबॉलचं फॉर्मेशन झालं आणि नंतर मग अर्थचं फॉर्मेशन झालेलं आहे. ओके बघूया नंतर काय होतं. मग अर्थ फॉर्मेशन झाल्यानंतर अर्थच्यावर डिफरंट ऑर्गॅनिझम होते किंवा अर्थच्यावर अगोदर ॲटमॉस्फिअर कसं होतं मग रेड्युसिंग टाईपचं होतं ना. अर्थच्यावरचं जे ॲटमॉस्फिअर होतं ते कसं होतं, रेड्युसिंग टाईपचं होतं अगोदर. नंतर त्या रेड्युसिंग टाईपच्या ॲटमॉस्फिअरला ऑक्सिडायझिंग टाईप ॲटमॉस्फिअर बनवलं गेलं. ओके किंवा बनलं. ओके अगोदर ॲटमॉस्फिअर कसं होतं, रेड्युसिंग टाईपचं होतं. नंतर तर मग काय झालं, मग अर्थचं फॉर्मेशन झालं कसं, बिग बँग थेरीमुळं. अगोदर बिग बँग थेरीमध्ये काय झालं बघा, अगोदर फायरबॉल होता एक. कोण होता हे, फायरबॉल होता. आणि या फायरबॉलमध्ये काय झालं पुन्हा, ओके फायरबॉलपासून अर्थ सेपरेट झाले ना. समजा हा फायरबॉल आहे आणि या फायरबॉलपासून कोण सेपरेट झालं, अर्थ सेपरेट झाली. आणि तुम्ही मला असं अर्थचं फॉर्मेशन कधी झालं विसरू नका. तसं तुम्हाला म्हणलं युनिवर्सचं फॉर्मेशन कधी झालं 20 बिलियन इयर ॲगो. तसं अर्थचं फॉर्मेशन कधी झालं, अर्थचं फॉर्मेशन जे झालं ओके कधी झालं, फॉर्मेशन ऑफ अर्थ ऑकर इन 4.5 बिलियन इयर ॲगो. कधी झालं अर्थचं फॉर्मेशन, अर्थचं फॉर्मेशन कधी झालं 4.5 बिलियन इयर ॲगो. ओके त्यानंतर स्पेस प्लॅनेट्स वगैरे आले, बायोस्फिअर आलं आणि मग अर्थ फॉर्मेशन झाल्यानंतर लक्षात द्या, अर्थ फॉर्मेशन झाल्यानंतर अर्थच्यावर काय होते, ओके हे जे अर्थ आहे अर्थच्यावर काय होते, अगोदर ॲटम होते. कोण, कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन. तुम्हाला मी आता सांगितलं अर्थच्यावरचं ॲटमॉस्फिअर पूर्वी कसं होतं, रिड्युसिंग टाईपचं होतं ना. आणि म्हणून यातला जो हायड्रोजन होता तो मोर ॲक्टिव्ह होता, मोर रिॲक्टिव्ह होता. म्हणून हायड्रोजन रिॲक्ट विथ नायट्रोजन टू फॉर्म अमोनिया, हायड्रोजन रिॲक्ट विथ कार्बन टू फॉर्म मिथेन, हायड्रोजन रिॲक्ट विथ ऑक्सिजन टू फॉर्म वॉटर व्हेपर. ओके असं फॉर्मेशन होऊ लागलं आणि मग ह्याला म्हणू आपण फर्स्ट इनऑर्गॅनिक मॉलिक्युल्स. इनऑर्गॅनिक मॉलिक्यूल बनले. ओके आणि या फर्स्ट इनऑर्गॅनिक मॉलिक्यूलपासून काय बनले नंतर, सिम्पल ऑर्गॅनिक मॉलिक्यूल बनले. सिम्पल ऑर्गॅनिक मॉलिक्यूल बनले. तुम्ही म्हणा सिम्पल ऑर्गॅनिक मॉलिक्यूल कोणते बनले सर, तर मग फॉर एक्झाम्पल अमिनो ॲसिड बनले, न्यूक्लिओटाईड बनले. ओके त्यानंतर ग्लुकोज बनला, शुगर बनला. ओके हे सगळे सिम्पल बनले ना. नंतर या सिम्पलपासून काय बनले मग, कॉम्प्लेक्स बनले. मग सिम्पल ऑर्गॅनिक मॉलिक्यूलपासून काय बनले, कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक मॉलिक्यूल बनले. जसं की अमिनो ॲसिडपासून काय बनलं, प्रोटीन बनलं. न्यूक्लिओटाईडपासून बनून काय बनलं, न्यूक्लिक ॲसिड तयार झालं.
ओके. पुन्हा फॅटी ॲसिडपासून काय झालं, फॅटी ॲसिड आणि ग्लिसरॉलपासून काय बनलं, फॅट बनलं. ग्लुकोजपासून काय बनलं, पॉलिसॅकराइड बनले. तर हे सगळे काय आहेत मग, या सगळ्याला काय म्हणू शकतो आपण, दॅट इज कॉल्ड ॲज कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक मॉलिक्यूल म्हणू शकतो आपण त्याला. कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक मॉलिक्यूल म्हणू शकतो आपण त्याला. ओके. काय बनले, सिम्पल ऑर्गॅनिकपासून कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक मॉलिक्यूल नंतर काय बनले मग, कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक मॉलिक्यूल बनले. बरोबर आहे. आणि म्हणून ॲज द रिस्पॉन्स टू द नॅचरल सिलेक्शन, तुम्हाला माहीत आहे मग नंतर कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक मॉलिक्यूल बनले. कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक मॉलिक्यूल बनल्यानंतर काय झालं, त्या कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक मॉलिक्यूलपासून फर्स्ट सेल बनली ना, फर्स्ट सेल काय बनली, फर्स्ट सेल फॉर्म झाली. कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक मॉलिक्यूल बनल्यानंतर काय बनली, फर्स्ट सेल किंवा अगोदर प्री सेल बनली आणि या प्री सेलपासून पुन्हा फर्स्ट सेल तयार झाली पुन्हा. ठीक आहे. ओके. प्री सेल डेव्हलप्स इनटू व्हॉट, फर्स्ट सेल. ओके. मग नंतर बायोमॉलिक्यूल फॉर्म झाले. ऑर्गॅनिक मॉलिक्यूल म्हणजे कोणते, प्रोटीन, न्यूक्लिक ॲसिड्स, कार्बोहायड्रेट्स, हे सगळे नंतर मग फर्स्ट सेल फॉर्म झाली आणि फर्स्ट सेल फॉर्म झाल्यानंतर मग इव्होल्युशन स्टार्ट झालं मग. ठीक आहे. आणि त्याने म्हटले मग सेव्हरल जनरेशन झाल्यानंतर लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये काय झालं म्हणते, आफ्टर सेव्हरल जनरेशन इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, ओके, ॲज अ रिस्पॉन्स टू नॅचरल सिलेक्शन, मग काय झालं पुन्हा, डार्विन तुम्हाला माहीत असेल सायंटिस्ट आहे, त्याने काय स्टडी केलं, नॅचरल सिलेक्शन स्टडी केलं. नॅचरल सिलेक्शनचा अर्थ काय होतो की जेव्हा अनेक सजीव या निसर्गामध्ये असतात, नेचरमध्ये असतात, ओके, त्यातले काही सजीव जगतात आणि बाकीचे मरतात. मग जे जगतात त्याचं नॅचरल सिलेक्शन झालं ना. पुन्हा त्यांनी सांगितलं आहे 3.5 बिलियन इयर अगो लाईफ हॅड बीन नॉन एक्झिस्ट ऑन द अर्थ. लक्ष देऊन आहे का, 3.5 बिलियन इयर ॲगो, ओके, 3.5 बिलियन इयर ॲगो काय म्हणते, लाईफ हॅड बीन नॉट एक्झिस्ट ऑन द अर्थ. म्हणजे काय म्हणते बघा, नो लाईफ ऑन कुठं, अर्थच्यावर लाईफ नव्हती म्हणते. कुठं, कधी, 3.5 बिलियन इयर ॲगो. ओके. मग ॲक्च्युली तुम्हाला माहीत असेल जे फर्स्ट सेल फाइंड आउट झाली, फर्स्ट सेल, ओके, फर्स्ट लिव्हिंग सेल जे फाइंड आउट झाली ना, ओके, कोणती, फर्स्ट सेल जी फाइंड आउट झाली, ओके, कधी, 2 बिलियन इयर ॲगो फॉर्म झाली ना फर्स्ट सेल. ओके. पुढं काय म्हणते बघा, लाईफ हॅड बीन नॉन एक्झिस्ट ऑन द अर्थ ॲट द बिगिनिंग, देर मे बी हॅव बीन ओनली सिम्पल एलिमेंट इन द ओशियन ऑन अर्थ अँड सिम्पल टाईप ऑफ ऑर्गॅनिक अँड कंपाऊंड्स. म्हणजे अर्थ बनताना काय झालं, अर्थ बनताना, ओके, कोणते मॉलिक्यूल बनले, सिम्पल टाईप बनले, कोण, ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक मॉलिक्यूल ना. जेव्हा अर्थचं फॉर्मेशन झालं त्यावेळेस काय झालं, सिम्पल टाईप ऑफ ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड बनले. तुम्हाला आता सांगितलं थोडा वेळ खाली वर, कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजनपासून नंतर अमोनिया, मिथेन, वॉटर वेपर बनले ना. पुन्हा मग कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक मॉलिक्यूल बनले, मग कॉम्प्लेक्स कंपाऊंड बनले, लाईक प्रोटीन, न्यूक्लिक ॲसिड्स फॉर्म झाले. लॉंग पिरियड ऑफ फॉर्म दिस सिम्पल कंपाऊंड, फर्स्ट प्रिमिटिव्ह टाईप ऑफ सेल मे बी फॉर्मड and the mixture of different types of organic and inorganic compounds. Number of these cells may have increased the cost of surrounding chemicals and there may have been some difference among these cells according to the principle of natural selection. मग पुन्हा नंतर काय झाल्या, न्यू सेल फॉर्म झाल्या. काय फॉर्म झाल्या, न्यू सेल फॉर्म झाल्या. ओके. फर्स्ट सेलपासून काय बनू लागली, पुन्हा मग फर्स्ट सेलपासून न्यू सेल फॉर्म होऊ लागली आणि मग लाईफ मल्टिप्लाय होऊ लागली ना, लाईफ मल्टिप्लाय होऊ लागलेली आहे. ओके. अँड नंबर ऑफ दोज सेल मे हॅव increase the cost of surrounding chemical and there may have been some difference among these cells and according to the principle of natural selection some may have shown good growth. त्यातल्या न्यू सेल जे आहेत त्यातल्या काही सेलची काय होऊ लागली, गुड ग्रोथ होऊ लागली. म्हणजे त्या सेल काय होऊ लागल्या, वाढू लागल्या. आणि त्यातल्या काही सेल काय झाल्या, पिरिश होऊ लागल्या. पिरिशचा अर्थ काय, सम मे हॅव पिरिशड. पिरिशचा अर्थ काय, डिस्ट्रॉय होऊ लागलं ना. म्हणजे याचा अर्थ पिरिश झाल्या, काय झाल्या, मग पिरिश झाल्या ते डाय झाल्या
आणि ज्या गुड ग्रोथ होऊ लागल्या ते काय होऊ लागल्या, मल्टिप्लाय होऊ लागल्या ना. आणि मल्टिप्लाय झाल्यामुळं सेलचं पॉप्युलेशन वाढत गेलं. ओके, अँड नॉट ॲडजस्ट विथ सराउंडिंग. मग कोण पेरिस झाल्या, जे ॲडजस्ट झालेले आहेत ना, नॉट ॲडजस्ट. ज्या सेल काय झाल्या नाहीत स्वतःला, ज्या सेल स्वतःला काय झाल्या नाहीत, ॲडजस्ट करू शकल्या नाहीत कुठं, सराउंडिंगसोबत. नॉट ॲडजस्ट विथ सराउंडिंग. ज्या सेल सराउंडिंगसोबत ॲडजस्ट होऊ शकल्या नाहीत त्या डिस्ट्रॉय झाल्या. आणि ज्या सेल ॲडजस्ट झाल्या त्या मल्टिप्लाय झाल्या. म्हणजे हे काय झाल्या, मग हे ॲडजस्ट झाल्या ते काय झाल्या, मल्टिप्लाय झाल्या. आणि ज्या ॲडजस्ट झाल्या नाहीत ते काय झाल्या, पेरिस झाल्या, डिस्ट्रॉय झाल्या, डेड झाल्या ना. पुढं काय म्हणते, ॲट प्रेझेंट करोड्स ऑफ स्पीसीज ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स विथ ह्यूज डायव्हर्सिटी रिगार्डिंग शेप ऑफ अँड कॉम्प्लेक्सिटी आर प्रेझेंट ऑन द अर्थ. म्हणजे सध्याच्या सिच्युएशनला तुम्ही जर पाहिलात, ह्यूज ऑफ द प्लांट्स अँड ॲनिमल्स, ओके, करोड्स ऑफ पीसेस ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स जे आहेत त्यांची डायव्हर्सिटी बनलेली आहे. ओके, आणि प्रत्येक ऑर्गॅनिझम जो आहे कॉम्प्लेक्स आहे, प्रेझेंट ऑन द अर्थ. ॲनिमल डायव्हर्सिटी तुम्ही बघितलात, रेंजेस फ्रॉम युनिसेल्युलर अमिबा, लक्ष देऊ नये का, ॲनिमलची डायव्हर्सिटी बघितलात तर तुम्हाला माहीत आहे सुरुवातीला जे ॲनिमल होते ते युनिसेल्युलर होते. ॲनिमल डायव्हर्सिटी रेंजेस फ्रॉम युनिसेल्युलर अमिबा अँड पॅरामोशियम टू मॅन अँड जायंट व्हेल. ॲनिमलमध्ये अगोदर कोण होते, अमिबा आणि पॅरामोशियमसारखे कोण होते, प्रोटिस्टा होते, प्रोटिस्टा. नंतर कोण झाले, नंतर जायंट व्हेल किंवा ह्युमन तयार झाले. आणि प्लांटमध्ये तुम्ही पाहिलात, प्लांटची डायव्हर्सिटी पाहिलात तर प्लांटमध्ये अगोदर युनिसेल्युलर क्लोरेलासारखे ऑर्गॅनिझम होते, अल्गी होते. प्लांटमध्ये युनिसेल्युलर क्लोरेला अल्गी होते, त्यांच्यापासून ह्यूज बनियान ट्री बनलं. म्हणजे याचा अर्थ एकीकडं प्लांटचं इव्होल्युशन झालं, ओके, आणि दुसरीकडं ॲनिमलचं इव्होल्युशन झालं, ॲनिमलचं इव्होल्युशन झालं. आणि दुसरीकडं कोणाचं झालं, प्लांटचं इव्होल्युशन झालं. ओके, प्लांटचं इव्होल्युशन झालेलं आहे. कसं झालं ॲनिमलचं, ॲनिमलमध्ये कोण होतं म्हणलं तुम्हाला, अमिबा होते आणि पॅरामोशियम होते ना, पॅरामोशियमसारखे सजीव होते. यांच्यापासून काय बनलं, मग यांच्यापासून ह्युमन वगैरे बनले नंतर इव्होल्युशन होऊन. जेव्हा जायंट व्हेल बनले ना. आणि प्लांटच्या इव्होल्युशनमध्ये काय झालं, क्लोरेला सारखा युनिसेल्युलर अल्गी होता, त्यांच्यापासून काय बनलं, ओके, त्यांच्यापासून काय बनलं, ह्यूज बनियान ट्री बनलं. काय बनलं, बेनियान ट्री. बेनियान ट्रीला मराठीमध्ये आपण वडाचं झाड असं म्हणतो. अँजिओस्पर्म प्लांट आहे ते. ओके, लाईफ एक्झिस्ट ऑन द अर्थ एव्हरीवेअर फ्रॉम इक्वेटर. ओके, लाईफ एक्झिस्ट ऑन द अर्थ एव्हरीवेअर फ्रॉम इक्वेटर टू पोल. लक्ष देऊन आहे का, लाईफ जी आली कुठं, आर्चवर, कुठून कुठे गेली. तुम्हाला मी सांगितलं की ॲनिमलचं इव्होल्युशन झालं, आणि दुसरं प्लांटचं इव्होल्युशन झालं. तर ते इव्होल्युशन होत असताना कुठे झालं, आर्थवर झालं ना. आणि आर्चवर इव्होल्युशन होत असताना काय झालं, आर्चवर जेव्हा इव्होल्युशन झालं त्यावेळेस काय झालं मग, ओके, तुम्हाला माहीत आहे आर्चवर असे रिजन असतात कोणते, हे आहे इक्वेटर आणि हे आहे पोलार. ओके, मग ऑर्गॅनिझमची डेव्हलपमेंट झाली कुठून कुठे झाली, इक्वेटर टू पोलार रिजन ना. आर्चवर कुठं बनले ऑर्गॅनिझम्स, फ्रॉम इक्वेटर टू द पोल. हे पण तुम्हाला माहीत असेल की इक्वेटरच्या ठिकाणी मोर नंबर ऑफ स्पीसीज असतात आणि इकडं लेस नंबर ऑफ स्पीसीज असतात कुठं, पोलार रिजनकडे. आणि जसं तुम्ही इक्वेटरकडून पोलकडे चाललात, नंबर ऑफ स्पीसीज जे आहेत किंवा डायव्हर्सिटी जी आहे ते काय होत चालली आहे, कमी होत चालली आहे. ओके, एक्झिस्ट ऑन द अर्थ एव्हरीवेअर फ्रॉम इक्वेटर टू बोथ पोल. ऑर्गॅनिझम्स आर प्रेझेंट ॲट ऑल द प्लेसेस लाईक एअर, वॉटर, लँड, रॉक इट्सेट्रा. ह्युमन हॅव शोज क्युरियोसिटी अबाउट द ओरिजिन ऑफ लाईफ. आता सगळे सजीव आहेत कुठं, पाण्यामध्ये आहेत, जमिनीवर आहेत, हवेमध्ये आहेत, सगळीकडे आहेत. पण ह्युमनला क्युरियोसिटी आहे, जिज्ञासा आहे. कशाबद्दल, की प्रत्येक सजीवांचा अभ्यास करण्याबद्दल. ओके, ओरिजिन ऑफ लाईफ कशी झाली अँड रिझन फॉर सच अ ग्रेट डायव्हर्सिटी इन द लाईफ प्रेझेंट ऑन द अर्थ सिन्स एन्शियंट पिरियड. एन्शियंट म्हणजे प्राचीन काळापासून डिफरंट थेरीज अबाउट ओरिजिन ऑफ इव्होल्युशन. तुम्हाला माहीत आहे ओरिजिन ऑफ इव्होल्युशनच्या अनेक थेरी झाले ना. ओरिजिन ऑफ लाईफच्या अनेक थेरीज होऊन गेल्या. थेरी ऑफ स्पेशल क्रिएशन आहे,
किंवा मग थेरी ऑफ कॉस्मोझाईक थेरी आहे, किंवा मग केमिकल इव्होल्युशन नावाची थेरी आहे, केमिकल इव्होल्युशन नावाची थेरी आहे. ही सगळ्यात जास्त थेरी कामात आलेली आहे, ॲप्लिकेबल आहे. कोणती? केमिकल इव्होल्युशन. ओके. किंवा मग अबायोजेनिस थेरी पण होती, अबायोजेनेसिस थेरी होती. अशा अनेक थेरी होत्या कोणाच्या? ओरिजिन ऑफ लाईफच्या. ओके. ओरिजिन ऑफ इव्होल्युशन ऑफ लाईफ हॅव बीन प्रपोज्ड टिल टुडे, ऑफ विच थेरी ऑफ ग्रॅज्युअल डेव्हलपमेंट. मग ह्याच्यामध्ये सगळ्यात मेन थेरी कोणती होती? दॅट इज थेरी ऑफ ग्रॅज्युअल डेव्हलपमेंट. तुम्हाला माहीत असेल ग्रॅज्युअल डेव्हलपमेंटची थेरी आहे, ग्रॅज्युअल डेव्हलपमेंटची थेरी आहे ते कोण लिहिली आहे? ओके. दॅट इज डार्विन लिहिली आहे, डार्विननं, चार्ल्स डार्विन लिहिली आहे ग्रॅज्युअल डेव्हलपमेंट थेरी. डार्विनचं म्हणणं आहे काय की जे नॅचरल सिलेक्शन होतं, नॅचरल सिलेक्शन होतं हे कसं होतं? नॅचरल सिलेक्शन जे होतं किंवा जे इव्होल्युशन होतं ते कसं होतं? स्लो होतं. इव्होल्युशन जे होतं कोणाच्या मते? डार्विनच्या मते जी इव्होल्युशन प्रोसेस आहे ते कशी आहे? अकॉर्डिंग टू डार्विन द प्रोसेस ऑफ इव्होल्युशन इज, इव्होल्युशन प्रोसेस कशी आहे? स्लो आहे. ओके. आणि डायरेक्शनल आहे. डायरेक्शनलचा अर्थ काय? एका दिशेनं होते, म्हणजे युनिसेल्युलरपासून मल्टीसेल्युलर वगैरे बनले. अशा प्रकारे इव्होल्युशन हे जे आहे ग्रॅज्युअल चेंज दाखवतं, तुम्हाला स्लो आणि ग्रॅज्युअल चेंज दाखवतं. आणि म्हणून त्यासाठी ग्रॅज्युअल डेव्हलपमेंट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम, नॅचरल सिलेक्शन, स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स. ओके. हे सगळ्या थेरी काय आहेत? ग्रॅज्युअल थेरीशी रिलेटेड आहेत. पुढं काय म्हणतो पॉईंट नेक्स्ट? ओके. कलेक्ट द information about the internet of Big Bang theory related with the formation of stars, planet and present on the Earth class. मी तुम्हाला पहिलं सांगितलं बिग बँग थेरीमध्ये अगोदर फायरबॉल होता, त्या फायरबॉलपासून काय झालं? वेगळे प्लॅनेट्स आणि स्टार सेपरेट झाले आणि नंतर मग बायोस्फिअर वगैरे बनलं अर्थच्यावर. पुढं काय म्हणते? अ पीक इन टू हिस्ट्री, मेनी बाय फिलॉसॉफर्स अँड रिलिजियस स्कॉलर्स have written their views about the formation of life, and there seems to be thought discussion over the formation of universe in various culture of like Indian, Chinese, Roman, Greek. Various culture have noted different types of information about planet, stars and पंचमहाभूता. ओके. पंचमहाभूता तुम्हाला माहीत असेल. पंचमहाभूतामध्ये त्याला आपण काय म्हणतो? वायू, पाणी, ओके, हवा, पाणी, जमीन. ओके. हे 5 भूत आहे. अग्नी आहे, वायू आहे, जमीन आहे. हे सगळे पंचमहाभूता लिव्हिंग ऑर्गॅनिझम इट्सेट्रा फॉर्म पोएट्री, स्टोरीज अँड रिलिजियस सॅक्रेड बुक्स. वेगळे धार्मिक ग्रंथामध्ये त्यांनी सांगितलं की पंचमहाभूताचं सजीवांना, ह्युमनला काय फायदा होतो. पुढचं हेडिंग आहे थेरीज ऑफ इव्होल्युशन. ओके. पुढची हेडिंग काय? थेरीज ऑफ इव्होल्युशन. अकॉर्डिंग टू दिस थेरी फर्स्ट लिव्हिंग मटेरियल प्रोटोप्लाझम. तुम्हाला माहीत असेल फर्स्ट लिव्हिंग मटेरियल जे आलं, फर्स्ट लिव्हिंग मटेरियल जे तयार झालं सेलच्यामध्ये. ओके. फर्स्ट लिव्हिंग मटेरियल जे बनलं कुठं? सेलच्यामध्ये. त्या लिव्हिंग मटेरियलला आपण काय म्हणतो? प्रोटोप्लाझम असं म्हणतो. म्हणजे याचा अर्थ ज्या सेलच्यामध्ये प्रोटोप्लाझम आहे ती सेल लिव्हिंग आहे, ज्या सेलमध्ये प्रोटोप्लाझम नाही ती नॉन लिव्हिंग आहे असं म्हणू शकतो आपण. ओके. हॅज बीन फॉर्म्ड इन द ओशियन. हे पण तुम्हाला माहीत असावं की जी फर्स्ट सेल आली किंवा फर्स्ट लाईफ आली, विसरू नका प्लीज, फर्स्ट लाईफ आली ती कुठं आली? ओशियनमध्ये आली. आणि ती कुठली होती? ती होती हेट्रोट्रॉपिक. पहिली जी सेल बनली ती कशी होती? मग हेट्रोट्रॉपिक होती. तिनं काय केलं? सराउंडिंग सोल्युशन ओशियनमधलं घेतलं आणि सनलाईट कॅप्चर करायला सुरू केलं ना. ओके. म्हणजे पहिली सेल कशी होती? मग ओशियनमधली होती, हेट्रोट्रॉपिक होती. ओके. अनअरॉबिक होती. हेट्रोट्रॉपिक होती आणि अनअरॉबिक होती. आणि ते हेट्रोट्रॉपिक सेलचं रूपांतर कसं झालं? मग नंतर ऑटोट्रॉपिकमध्ये झालं. ओके. पहिली सेल कशी होती? हेट्रोट्रॉपिक होती आणि अनअरॉबिक होती. आणि नंतर जी सेल बनली ती ऑटोट्रॉपिक बनली आणि अरॉबिक बनली. मग नंतर अरॉबिकचा अर्थ ऑक्सिजनचा वापर करू लागल्यानंतर सेल
ocean course of time, unicellular organism was formed. Gradually, changes occur in the unicellular organism from which large and more complex organisms were formed. Although changes were slow and gradual. तुम्हाला माहीत आहे हे जे चेंजेस झाले मग इव्होल्युशनमध्ये चेंजेस झाले, हे कसे झाले चेंजेस? स्लो झाले, ग्रॅज्युअल झाले, ओके, ग्रॅज्युअल झाले, डायरेक्शनल झाले, ओके, नॅचरली झाले, डायरेक्शनल, ओके, युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम फ्रॉम विच लार्ज मोर कॉम्प्लेक्स. म्हणजे काय झालं मग युनिसेल्युलर ऑर्गॅनिझमपासून काय झाले मोर कॉम्प्लेक्स मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम बनले ना. युनिसेल्युलरपासून मोर कॉम्प्लेक्स मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम बनले. लार्ज अँड मोर कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम फॉर्मड. ऑल दोज changes were slow and gradual. Duration of all the changes is must 300 crore years. Okay, duration of all the changes म्हणजे हे जे सजीवामध्ये बंद होणारे चेंजेस आहे किती आहे 300 crore years. and changes in and development of living organisms and had been all around and multidimensional, and here this lead to the evolution of different types of organism. Hence this overall process is called as evolution, which is organizational progressive development of plants and animal. ओके, काय होतं बघा इव्होल्युशनमध्ये काय होतं ऑर्गनायझेशनल म्हणजे काय सजीवामध्ये होतं ना. इव्होल्युशन कसं झालं आहे सजीवामध्ये वेगळं झालं आहे म्हणून त्याला आपण म्हणलं इव्होल्युशन इज जनरली ऑर्गनायझेशनल ORGA, ओके, NIZATIONAL ऑर्गनायझेशन होतं म्हणजे ऑर्गॅनिझम टू ऑर्गॅनिझम चेंजेस होतात. ओके, अँड प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल फ्रॉम अँसेस्टर हॅव्हिंग डिफरंट स्ट्रक्चर अँड फंक्शनल ऑर्गनायझेशन कॉल्ड ॲज इव्होल्युशन. म्हणजे सजीवामध्ये काय झालं चेंजेस झाले. त्यानंतर पुढची हेडिंग घेणार आहोत आपण नेक्स्ट, दॅट इज एव्हिडन्स फॉर इव्होल्युशन. ओके, एव्हिडन्स ऑफ इव्होल्युशन ही हेडिंग घेणार आहोत आपण, ज्यामध्ये वेगळे एव्हिडन्स आपण स्टडी करणार आहोत. ओके, मॉर्फॉलॉजिकल एव्हिडन्स, अनाटॉमिकल एव्हिडन्स, एम्ब्रोलॉजिकल एव्हिडन्स, वेस्टिजियल ऑर्गन्स, हे सगळे एव्हिडन्स आहे. पॅलेंटॉलॉजिकल एव्हिडन्स, हे सगळे एव्हिडन्स घ्यायचे आपल्याला. एव्हिडन्सचा अर्थ का पुरावे. ओके, सजीव डेव्हलप होत असताना काय पुरावा आहे आपल्याकडं की हे सजीव याच्यापासून बनले, या सगळ्या पुराव्यांना आपण म्हणतो मग एव्हिडन्स असं म्हणतो आपण. तर पुढच्या लेक्चरमध्ये आजच्या लेक्चरमध्ये आपण थिअरी ऑफ इव्होल्युशन पाहिली. इव्होल्युशन म्हणजे काय सांगितलं. ओके, इव्होल्युशन वेगळ्या थिअरी आहेत. लाईफचे ओरिजिन जे होतं वेगळ्या थिअरी आहेत. थिअरी ऑफ स्पेशल क्रिएशन, ओके, देन कॉस्मोलॉजिक थिअरी, अबायोजेनिक्स थिअरी, केमिकल इव्होल्युशन, अशा वेगळ्या थिअरी आहेत. वेगळ्या सायंटिस्टने पुटफोर्थ केल्यात. आणि पुढच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहोत नेक्स्ट, दॅट इज एव्हिडन्स फॉर इव्होल्युशन. ठीक आहे, थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ.